सोनोशी परिसरात पहाटे 3:30 वाजता झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। या पावसाने शेत जमिनी खरडून गेल्या आहेत आणि उभ्या पिकांची नासाडी झाली। नदी आणि ओढ्यांनी आपला प्रवाह बदलल्यामुळे शेतीत नवीन प्रवाह निर्माण झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतातील मोटारी, सौर पंप, पाईप व इतर शेती उपयोगी साहित्य वाहून गेले आहे। अनिल सोळुंके यांचे शेड कोसळून 6 जनावरे दगावली आहेत, तर अण्णासाहेब सोळुंके यांचा एक बैलही मृत्यू पावला आहे। सोनोशी, वर्दळी, रुमना परिसरात या पावसाचा मोठा फटका बसला आहे। या आपत्कालीन परिस्थितीमुळे राहेरी शेवली रस्ता सुमारे 9 तास बंद होता, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। नायब तहसीलदार वराडे, मंडळ अधिकारी संतोष जाधव आणि तलाठी विलास कटारे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नमस्कार, आज आपण सुखदेव भाऊ आढाव यांच्या शेतामध्ये उभे आहोत। आज दिनांक 22 सप्टेंबर वार सोमवार या दिवशी हे आपण बघू शकता, या दोधडी वड्याला महापूर आलेला आहे। या महापुरामध्ये त्यांचं हळदीचं पीक, तसेच इकडे आपण बघू शकता कपाशीचं पीक पूर्ण पाण्याखाली गेलं आहे। माझी शासनाला विनंती आहे की शासनानं जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते तात्काळ पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी। तसेच या पिकाचे पंचनामे करून जे मदत लवकरात लवकर शेतकऱ्याला जाहीर करावी अशी मी शासनाला विनंती करतो। आपण पाहू शकता, या इथे 2 एकर हळद आणि त्याच्या पलीकड 2 एकर कपाशी ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। तसंच त्या वड्याच्या पलीकडची जी शेती आहे तिथं सोयाबीन होती, ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। असा हा दोधडी नदीला आलेला पूर, यामध्ये शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।